चिंता तुला त्रास देते आणि भीती सतावते. तू पुनश्च त्याच विचारात अडकतोस. तुझे निर्णय चुकतात आणि मग सदैव तू स्वतःला कुसत बसतोस. अनेक वर्ष तुझ्या बाबतीत हेच घडतंय. जर मन शुद्ध नाही तर त्यात जळमटही होतात. नियत कितीही आपण नकळत डोळ्यासारखे कधी झालाय का रे ओरडून? कोण तुम्ही आणि आत कसे आलात? अरे वा, आम्ही कोण? डोळे उघड आणि नीट बघ. महाराज? होय आम्हीच. महाराज माफ करा महाराज, मी ओळखू नाही शकलो. पण तुम्ही इथे कसे काय महाराज? तुमची गर्जना पोहोचली आमच्यापर्यंत. ना येऊन कसं चालायचं? कोणी एक युवक जर त्याच्या स्वाप्निक कर्तव्याच्या नावानेच हंबरणा फोडत असेल आणि तोही एक सडसडत्या रक्ताचा युवक, तर आम्ही काय आमचे कानाचे पडदे फौलादाचे करून शांत बसायला हवं होतं? मी हरत चाललोय महाराज. असं वाटत आहे की वेळ निघून चालली. जग संपत चाललाय की तू मात्र झालायस. कोण लावली तुझ्या देहावर ही वेळेची पाटी? कडे कपाऱ्या दर्या खोऱ्यातून निधड्या छातीनं ज्यांनी घोड्यांच्या टापात दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या, त्या माशुबाचे वारसदार असे हतबल होऊन स्वतःच्या कमीपणाची लखतरं गुढी उभारल्यासारखी स्वतःच्याच नशिबावर टाकताय. याच साठी केला होता का अट्टहास हिंदवी स्वराज्याचा? आई भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊचा लढाऊ बाणा घेऊन आम्ही स्वराज्य स्थापन केलं. तो हा दिवस पाहण्यासाठी? आमच्याच मातीत उगम झालेल्या युवकाला स्वतःच्या कर्तृत्वावर तीड मात्र विश्वास नाही हे ऐकण्यासाठी? काय करू महाराज, हिम्मत खचत चालली आहे. प्रयत्नांची वाट खूप अंधक दिसत आहे. यशाच्या प्रवासात अनगिनत अडथळे येत आहेत. कर्तव्यासोबत एकनिष्ठ राहता येत नाहीये महाराज. होय रे, इतक्यात सरली होय तुमची हिम्मत? अरे अवघ्या 700 मावळ्यांशी दिलेर खानाच्या 5000 फौजेच्या तोंडचे पाणी पडविणारे ते वीर योद्धा, त्या मुरारबाजींना विचारा हिम्मत काय असते ती. आम्ही दिलेल्या तोफेचा आवाज कानावर पडेपर्यंत अखेरचा श्वास थांबून ठेवून त्या घोडखिंडीत जणू एका उत्साहासारखे गणिमी कापलेत. त्या आमच्या रायजींना आणि बाजींना विचारा कर्तव्य काय असते ते. रायगडाचे महाद्वार बंद झाल्यावर आपल्या पोटच्या काळजापायी काळ्या शार अंधारात अख्ख्या गडाचा कडा उतरून आली त्या माय माऊली हिरकणीला विचारा अंधक वाट कशी पार करायची असते ते. छळ करून त्या औरंग्याने आमच्या शंभू बळाला कैद केले. अवघ्या 1.5 मास त्यांना छळण्यात आलं. त्यांच्यावर अमानवी अत्याचार केलेत. लखलख ते सलाके त्यांच्या डोळ्यात खुपसण्यात आली. कातडी सोडल्या गेली, जीभ कापल्या गेली, नख ओढल्या गेलेत. परंतु त्या आमच्या छावांनी मान छाटणं स्वीकार केलं, पण मान झुकवली नाही. अरे अशा आमच्या शंभूंना विचारा एक निष्ठ म्हणजे काय. फार चुकलो महाराज, भटकलो होतो. विसरलो होतो की मी कुठल्या मातीत जन्माला आलो. माझ्या आदर्श माझ्या डोळ्यासमोर असून मी त्यांच्या पराक्रमात डोकावू शकलो. नुसतं आमचे छायाचित्र पाहून आमच्या गाथा ऐकून काहीच साध्य होणार नाहीये. त्या शूर पोशिंद्यांचे गुण अंगीकारा, तेव्हाच कुठे बदल घडू शकतो तुमच्यात आणि या समाजात. तुम्ही फक्त आज्ञा करा महाराज. तुमच्या या लेखणीला धार लावा आणि उद्धार करा स्वतःचा आणि या समाजाचा.